ई श्रम कार्ड काढा फक्त 5 मिनिटात. मोबाईलवर फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुमचंही अजूनही ई श्रम कार्ड काढलेलं नाही का? तर आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा आणि ई श्रम कार्ड मोबाईलवरूनच काढा. तर ई श्रम कार्ड म्हणजे काय? तर ई श्रम कार्ड हे सरकारने तयार केलेले एक विशेष ओळखपत्र आहे. हे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विमा, पेन्शन आणि सरकारी योजनेचा थेट फायदा मिळवून देतं. तर ई श्रम कार्ड कसं काढायचं हे स्टेप बाय स्टेप आपण मोबाईलवरून पाहणार आहोत. तर e-shram.government.in ही वेबसाईट आपणास ओपन करायची आहे. रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड वर क्लिक करायचं आहे. नंतर आधार नंबर टाकायचा आहे. नंतर येणारा OTP टाकायचा आहे. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असावा तरच OTP येतो, नाही तर OTP येत नाही. नंतर तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. नाव, जन्मतारीख, लिंग, व्यवसाय, शिक्षण, उत्पन्न, बँक डिटेल्स हे सर्व वेगळीरित्या भरायचे आहे. नंतर बँक अकाउंट माहिती भरायची आहे, जसे की IFSC कोड, अकाउंट नंबर, बँकेचे नाव इत्यादी सर्व तंतोतंत भरायचे आहे. नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे. यासाठी डॉक्युमेंट लागतात: आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधारशी लिंक असलेला, नंतर बँक पासबुक IFSC कोड सहित. जर तुम्हाला मोबाईलवर जमत नसेल तर CSC केंद्रात जायचं आहे. म्हणजे जवळच्याच आपल्या CSC केंद्रात जायचं आहे. तिथे ते आधार कार्ड बँक माहिती घेऊन जायचं आहे, म्हणजे पासबुक, आणि तिथे आपण आज सर्व माहिती भरायची आहे. तर तो CSC केंद्रामध्ये गेल्यास प्रिंट काढून आपल्याला लगेच देतील. तर सरकारी योजनांची योग्य माहिती हवी असेल तर लगेच सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत, आणि व्हिडिओला लाईक करा.